सुपर प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यात घडलेल्या सत्तांतराच्या नाट्यावेळेला शिवसेनेतनं फुटलेल्या आमदारांना 50 खोके एकदम ओके असं संबोधत ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः जेरीस आणलं होतं। त्यानंतर फुटलेले आमदार केवळ पैशांसाठी फुटले असा आरोप देखील सातत्यानं त्यांच्यावर करण्यात आला। यानंतर शिवसेनेचे नेते असलेले मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांची बॅग असलेला एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यावरही शिवसेनेला खुलासा करावा लागला होता। आता हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस अंबादास दानवेंच्या एका ट्विटनं खास गाजला। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा पैशांच्या बंडलासोबत असलेला एक व्हिडिओ अंबादास दानवेंनी ट्विट केला आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशनात आरोप प्रत्यारोपांचं राजकारण तापल्याचं दिसलं। 50 खोके एकदम ओकेचा दुसरा अंक। अधिवेशनात दानवेंचा कॅश बॉम्ब। शिंदे गटाच्या आमदारांवर खळबळजनक आरोप। दानवेंना महेंद्र दळवी यांचं खुलं आव्हान। शिंदे गटाचा सुनील तटकरेंवर निशाणा। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला। या व्हिडिओत एक इसम नोटांची बंडल मोजतोय, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय। दानवेंच्या याच व्हिडिओमुळे अधिवेशनाचा दुसरा दिवस चांगलाच गाजलेला आहे। या संदर्भात अंबादास दानवे यांनी जे ट्विट केलंय ते आपण पाहूयात। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे। जनतेला जरा सांगा, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशाच्या गड्ड्यासह काय करताय। एका बाजूला शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची नाही, मोठ्या प्रमाणावरती पैसे नाही म्हणून सांगायचं, आणि सत्ताधारी आमदारांकडेच एवढे पैसे कसे मिळतात। या अगोदर मंत्र्यांकडे आपल्याला बंडल्स मिळायचे। आता तुम्ही बघितलं असेल की मंत्री सोडून आमदारांकडेच जर अशा पद्धतीने बंडल्स मिळायला लागलेत, तर याचा अर्थच असा आहे की भ्रष्टाचार हे मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत। मला एक सांगा की लोकप्रतिनिधीचा भ्रष्टाचार करायला लागले, लोकप्रतिनिधीचा खुल्लेआम व्यवहार करायला लागले, तर प्रशासनावरती, अधिकाऱ्यांवरती पकड राहणार आहे का, अंकुश राहणार आहे का? त्यामुळे ही भ्रष्टाचाराची वाहणारी गंगा महाराष्ट्रातल्या जनतेने थांबवायला पाहिजे, तरच मला वाटतं महाराष्ट्राचं हित पुढे आहे। याआधी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या घरातील बॅगेचा व्हिडिओ समोर आला होता। आता अशा प्रकारचा व्हिडिओ समोर आल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगू लागल्या। मात्र या सगळ्या व्हिडिओमध्ये कोणतंही तथ्य नाही, केवळ आपल्याला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ ट्विट करण्यात आले असं सांगत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दळवी यांनी केली आहे। माझं ओपन चॅलेंज आहे अंबादास दानवेंना, जर त्यातली सत्यता असेल तर त्यांनी सगळे पुरावे घेऊन कुठल्याही चॅनल समोर यावं। जर त्यातली अंशतः सत्यता निघाली तर माझा आमदारकीचा राजीनामा मी विधिमंडळाच्या पटलावरती नक्की देणार। तर अंबादास दानवेंना रायगडच्या राजकारणामधलं ओ काय ठो माहीत नाहीये, आणि याचा बोलवता धनी नक्की कोणतरी वेगळा आहे, आणि तो समोर आला पाहिजे। तर आमची बदनामी करणं, माझ्या पक्षाची बदनामी करणं हे काय ठीक नाही आहे। या व्हिडिओ नंतर महायुतीमध्ये आणखीन एक नवा वाद निर्माण झालाय। दानवे यांचे बोलविता धनी रायगडमधील बडे नेते असल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय। आम्ही घरातच शत्रू पाळला असं खळबळजनक विधान महेंद्र थोरवे यांनी केलंय। नाही, पण रायगडमध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्याचा कुठेतरी याचा धागा असावा असं मला त्या ठिकाणी वाटतंय की अंबादास दानवे, सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार रायगडमधले, आम्ही जे काही त्यांनी सुरू असणारं त्यांचं कुटीरनीतीचं राजकारण, त्यामुळे कदाचित हे संगनमताने झालं असं मला वाटतंय। सुनील तटकरे कोणाशी कसे काय वरच्या लेवलला बोलतील, काय साटेलोटे करतील ते सांगू शकत नाही। शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांचे असे अनेक व्हिडिओ सातत्यानं बाहेर येत आहेत। कधी पैशानं भरलेल्या बॅगांचे, तर कधी कुणाला मारायचं। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमध्ये बॅगा घेऊन कशासाठी गेले होते असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित करत
शिवसेना शिंदे गटाला अधिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय. जे सरकार आहे त्याचं प्रतीक आहे. जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत तिथे हे आमदारांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात. पण याआधी देखील असेच व्हिडिओ कोकणामध्ये बघितले होते. जे शिंदेचे आता हेच आहे ना, म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंदाचं शिराचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली. सत्ताधारी पैशांच्या जोरावर राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय, तर त्याला पलटवार करत हा रडीचा डाव असल्याचं सत्ताधाऱ्यांनी सांगितलंय. हा व्हिडिओ कोणाचा, व्हिडिओत दिसलेली व्यक्ती कोण याची उत्तरं चौकशी अंती समजतीलच. पण ऐन अधिवेशनात सत्ताधाऱ्यांवर आरोपांचं अस्त्र उगारण्यात विरोधकांना मात्र यश आलंय. उमेश करंजकर सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.